मंडळी, ज्या वेळेस माणसाच्या डोळ्यावर वासनेची धुंदी चढायला लागते त्यावेळेस त्याला रक्ताची नातेही खूप कचऱ्या समान वाटायला लागतात. आजची घटना एका अशाच भावाची आहे जो आपल्या वहिनीसोबत शारीरिक संबंधामध्ये अडकला होता. वहिनीसोबत अशाच प्रकारे पुढेही शारीरिक सुख घ्यावं अशी त्याची इच्छा होती आणि या इच्छेमध्ये त्याचा भाऊ त्याला अडचण निर्माण करत होता. यासाठी त्याने आपल्या सख्या भावाला एवढ्या निर्दयी पद्धतीने संपवलं ज्या प्रकारे एखादा शत्रूही एखाद्या शत्रूला अशा पद्धतीने मारणार नाही. तर काय आहे ही संपूर्ण घटना हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. राम राम मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, घटना आहे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या जालना जिल्ह्याची. जालना जिल्ह्याचं एक पोलीस स्टेशन आहे बदनापूर आणि या बदनापूर पोलीस स्टेशन अंतर्गत एक गाव आहे सोमटणा. या सोमटणा गावामध्ये कुटुंब राहत होतं. राम तायडे हे वडील आणि यांची दोन मुलं, मोठा मुलगा परमेश्वर आणि लहान मुलगा ज्ञानेश्वर. मोठ्या मुलाचं 2014 मध्ये मनीषा सोबत लग्न झालं होतं. लग्नाच्या एका वर्षानंतरच मनीषाचं आपल्या सासू सासऱ्यांसोबत जुळत नव्हते, तत्व जुळत नव्हते, घरामध्ये वादविवाद होत होते. त्यासाठीच परमेश्वरनं आपल्या पत्नी मनीषाला सोबत घेतलं आणि त्यांच्यापासून तो विभक्त राहत होता. गावालाच लागून एक नवी आबादी निर्माण केलेली होती. आईचं मंदिर होतं, त्या ठिकाणी यांनी एक शेड ठोकला आणि त्या ठिकाणी मग परमेश्वर आपल्या पत्नीसोबत राहत होता. यांच्या दोघांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये यांना 2 कन्यारत्नही प्राप्त झाले. 2 मुली झाल्या. मुली आता मोठ्याही झालेल्या होत्या, शाळेतही जात होत्या आणि ह्या मुली गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकत असताना गावाच्या शाळेत तर जातच होत्या, पण त्या राहायला सुद्धा आपल्या आजी आजोबांकडे गावामध्येच होत्या. तर इकडं परमेश्वर आणि पत्नी अशा प्रकारे दोघे पती पत्नी राहत होते. मागील काही 2 वर्षापूर्वी परमेश्वरने आणि ज्ञानेश्वरने दोघांमध्ये एक हार्वेस्टर मशीन घेतली आणि ते हार्वेस्टर मशीन काही दिवस चालवल्याच्या नंतर ज्या परमेश्वरने त्या आपल्या भावासोबतची जी भागीदारी होती ही काढून घेतली आणि दुसऱ्या एका व्यक्तीला आपल्या सोबत घेतलं आणि भावाला काही पैसे देऊन त्याला आपल्या व्यवहारातून वेगळं करून टाकलं. आता जेव्हा ज्ञानेश्वरला हे वेगळं केलेलं होतं तर याचं कारणही तुम्हाला पुढे समजेल. अशाच प्रकारे मग जो परमेश्वर होता हा हार्वेस्टर घेऊन इतर काही शेतांमध्ये जात होता आणि आपलं व्यवसाय करत होता आणि ज्या प्रकारे ज्ञानेश्वर होता हा सुद्धा मग काही मोलमजुरी करत होता. मुळातच दोघेही भाऊ मोलमजुरी करणारेच होते, पण अशीच मोलमजुरी करून मेहनत कबाड कष्ट करून दोघांनी हे हार्वेस्टर घेतलेलं होतं. पण असेच काही दिवस निघून गेले आणि जसा जो परमेश्वरचा वडील होता राम तायडे हा आपल्या शेळ्या मेंढ्या जे काही होत्या जनावरं होते हे परमेश्वरच्या शेडला लागून यांनी सुद्धा एक शेड बनवलेलं होतं. त्या शेडमध्ये तो आपल्या शेळ्या मेंढ्या इतर काही जनावरं बांधत असायचा, कोंडत असायचा आणि ह्यामध्ये 15 ऑक्टोबर 2025च्या दिवशी त्या शेळ्या मेंढ्यांची साफसफाई करण्यासाठी तो सकाळी सकाळी परमेश्वरच्या घराजवळ गेला. गोट्याची झाडझूड केली, साफसफाई केली आणि त्यानंतर घराकडे पाहतो तर मोठा मुलगा त्याला कुठेही दिसत नव्हता. त्यानंतर रामने आपल्या सुनबाईला विचारलं की सुनबाई, माझा मोठा मुलगा परमेश्वर कुठे आहे, तो दिसत नाही. त्यानंतर त्याच्या सुनबाईने सांगितलं की ते खाटू श्यामला राजस्थानला गेलेले आहेत, दर्शनासाठी गेलेले आहेत. आता वडिलांनाही ते खरं वाटलं, पण थोडंसं वडिलांना आश्चर्यही वाटलं की हा असा दर्शनाला निघून गेला आणि याच्याबद्दल त्यांना मला कळवलं सुद्धा नाही, पण फोन सुद्धा केला नाही. पण वडिलांना वाटलं घाईघाईत निघून गेला असेल, काही सांगितलं नसेल कदाचित त्यानं. अशा प्रकारे वडील आता आपल्या कामामध्ये व्यस्त झाले. संध्याकाळ झाली, दुसरा दिवस उजाडला, 2 दिवस झाले तरी मुलाचा फोन येत नव्हता आणि जे वडील होते राम तायडे हे आपल्या मुलाला परमेश्वर तायडेला फोन करून त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते, त्याला बोलण्याचा प्रयत्न करत होते की तू न सांगता असा एकटाच कसा निघून गेलास. पण जो परमेश्वरचा मोबाईल होता हा बंद येत होता, त्याला त्याचं काही बोलणं होत नव्हतं. ह्यामध्येच राम तायडे यांची चिंता वाढत चाललेली होती. त्यांना काहीतरी संशय वाटत होता की मुलगा असं आम्हा आईवडिलांना न सांगताच निघून गेला. जरी तो वेगळा राहत असला तरी आईवडिलांना तो चांगल्या पद्धतीने बोलत असायचा, आईवडिलांसोबत तो चांगलाच व्यवहार करायचा, आईवडिलांसोबत तो चांगला वागत असायचा, कारण त्याच्या 2 मुली सुद्धा आईवडील सांभाळ करत असायचे. आणि असा तो एकाएकी न सांगता कसा काय निघून गेला. 3-4 दिवस लोटले तरी त्याचा काही पत्ता लागत नव्हता. सुनबाई तर म्हणत होती की ते खाटू श्यामला दर्शन घेण्यासाठी गेलेले आहेत, पण तो अजून परतही आलेला नाही किंवा त्याचा फोनही येत नाही किंवा त्याचा निरोपही येत नाही. ह्यासाठीच मग वडिलांना काहीतरी संशय वाटला, सुनबाईला विचारलं आणि त्यानंतर सुनबाई मात्र तेवढंच उत्तर देत होती की ते खाटू श्यामला दर्शनाला गेलेले आहेत. वडिलांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांमध्ये जाऊन तक्रार दाखल केली की त्यांचा मुलगा परमेश्वर तायडे हा बेपत्ता झालेला आहे, त्याला संपर्क होत नाही. त्याच्या पत्नीचं सांगणं आहे की तो खाटू श्यामला दर्शनासाठी गेलेला आहे, पण त्याचा मोबाईल बंद येत आहे आणि तो सुद्धा फोन आम्हाला करत नाही आणि तो परत सुद्धा घरी आलेला नाही. ह्यामध्येच आम्हाला काहीतरी संशय वाटतो, त्यासाठी त्याचा शोध करून द्यावा अशी त्याने पोलिसांना विनंती केली.
पोलिसांनी याच्यासमोर तपास कार्य सुरू केलं. त्याच प्रकारे जवळजवळ 10 ते 15 दिवस 20 दिवस निघून गेले आणि 12 नोव्हेंबर 2025च्या दिवशी असेच जो राम तायडे होते हे एका हॉटेलमध्ये बसलेले होते आणि तिथंच बसलेले असतानाच एक व्यक्ती तिथे आला आणि त्यांना एक अशी खबर सांगितली की ज्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्या व्यक्तीने त्यांना सांगितलं की एक मृतदेह जवळच्या तलावामध्ये सापडलेला आहे आणि तिथं बऱ्याच काही गावकऱ्यांची गर्दी एकत्र झालेली आहे आणि याची सूचना पोलिसांना सुद्धा देण्यात आलेली आहे आणि आम्हाला असं वाटते की तुमचा मुलगा बेपत्ता झालेला आहे, कदाचित तो तर नाही ना, तर तुम्ही जाऊन तिथं पहा आणि त्याची ओळख करा. त्यानंतर जे राम तायडे होते हे धावत पळत त्या तलावाजवळ गेले आणि तलावात गेल्याच्या नंतर तिथं तो मृतदेह वर काढून ठेवलेला होता. मृतदेह जवळजवळ कुजला गेलेला होता. त्याच्या काही हातावर गोंधन केलेलं होतं आणि त्याच गोंधनाच्या आधारावर, कपड्याच्या आधारावर वडिलांनी ओळखलं की तो परमेश्वरचाच मृतदेह आहे. आता जेव्हा वडिलांनी तो पाहिला तर वडिलांनी तर टाहो फोडला. अक्षरशः त्यांच्यावर तर दुःखाचा डोंगर कोसळला. जसं ही बातमी आता सर्व कुटुंबियांना कळाली, आई वडिलांचा आक्रोश उठला होता. पत्नीला याची सूचना मिळाली. पत्नीही मोठमोठ्याने रडत होती, आक्रोश करत होती. तो मृतदेह पाहताच असं वाटत होतं की त्याला एका गोणीत भरलं गेलेलं होतं. त्याची धारदार शस्त्राने हत्या केली गेलेली होती. पोलिसांनी पंचनामा केला आणि तो मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि त्यानंतर त्याच्यावर अंत्यविधी सुद्धा करण्यात आला. पोलिसांनी गावामध्ये चौकशी करायला सुरुवात केली. आईवडिलांना विचारून पाहिलं की याचे कोणी शत्रू होते का, याचे कोणाशी वाद होते का, भांडण तंटा होता का, पण याच्याबद्दल आईवडिलांना काहीही माहीत नव्हतं की त्याचे कोणाशी असे काही वाद असतील, कारण तो आपल्या कामाशी काम करत असायचा. त्याचे असे कोणाशी भांडण तंटा कसलाही काहीही नव्हता. पण यामध्ये जेव्हा पत्नीला विचारपूस केली जात होती तर पत्नीच्या सुरामध्ये एक काहीतरी संशय वाटत होता. तिच्या बोलण्यामध्ये काहीतरी पोलिसांना शंका येत होती. तिच्या नजरेत काहीतरी चोर दडलेला आहे असा पोलिसांना संशय झाला. पोलिसांनी मनीषाचे CDR काढले, कॉल डिटेल्स काढले आणि त्या कॉल डिटेल्समध्ये एक नंबर आढळला आणि तो नंबर होता परमेश्वरच्या भावाचा. पोलिसांना असेही काही खबर लागलेली होती खबरांच्या माध्यमातून. त्यासाठी पोलिसांचा संशय आणखीन बळावला आणि महिलेला ताब्यात घेतलं. सोबतच परमेश्वरचा भाऊ ज्ञानेश्वर यालाही ताब्यात घेतलं. दोघांनाही जेव्हा पोलिसांनी ताब्यात घेऊन कसून चौकशी केली त्यावेळेस मात्र या दोघांनीही जे काही खरी कहाणी होती ही सांगायला सुरुवात केली. तर ती कहाणी अशी होती की मागील बऱ्याच दिवसापासून जो हा ज्ञानेश्वर होता हा आपल्या वहिनीच्या भावाच्या घरी येत असायचा. ह्यामध्येच वहिनी आणि जो हा ज्ञानेश्वर होता दीर, या दोघांमध्ये सूत जुळलं, दोघांमध्ये अनैतिक संबंध जुळले, दोघांमध्ये शारीरिक संबंधही होत होते आणि याचीच कुणकुण तिच्या नवऱ्याला लागली. परमेश्वरला जेव्हा कळालं की त्याचाच भाऊ त्याचा विश्वासघात करत आहे आणि आईप्रमाणे असलेल्या वहिनीसोबत तो आपलं तोंड काळं करत आहे, तिच्यासोबत तो शारीरिक संबंध स्थापित करत आहे, त्यासाठी भाऊ असल्यामुळे त्यानं कोणतेही वादविवाद जास्त न करता भावाला आपल्या जे हार्वेस्टर घेतलेलं होतं याच्यापासून त्याला विभक्त केलं. त्याचे जे काही पैसे होत होते ते त्याला देऊन टाकले आणि दुसऱ्या व्यक्तीला त्यानं सोबत घेतलं आणि ह्यात आहे दोघं आपला जे हार्वेस्टरचा व्यवसाय होते हे करत होते. पण इकडं भावाचा हार्वेस्टरपेक्षा वहिनीमध्ये जास्त जीव गुंतलेला होता आणि तो मात्र आपल्या वहिनीशिवाय राहू शकत नव्हता. इकडं वहिनीलाही त्याचप्रमाणे आपल्या दिराशिवाय करमत नव्हतं. जेव्हा हा हार्वेस्टर घेऊन परमेश्वर शेतामध्ये जायचा, इतर काही गावामध्ये जायचा, त्यावेळेस मात्र ज्ञानेश्वर हळूच आपल्या वहिनीजवळ जायचा, कारण वहिनी घरी एकटीच असायची आणि त्यानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध होत असायचे. असंच चालत असताना परमेश्वरला तर संशय होता. तो न सांगता पत्नीला अधूनमधून घरी चक्कर मारण्यासाठी येत असायचा आणि असाच एके दिवशी तो अचानक घरी आला. त्यावेळेस सुद्धा त्यानं पत्नीला आणि आपल्या सख्या भावाला नको त्या अवस्थेत पाहिलं. ज्या वेळेस त्यानं अक्षरशः आपल्या डोळ्याने भावाला आणि वहिनीला नको त्या अवस्थेत पाहिलं त्यावेळेस मात्र त्यानं आपल्या पत्नीलाही बेदम मारहाण केली, भावालाही मारहाण केली आणि त्यानंतर भावाला आपल्या दारात सुद्धा पाय ठेवायचा नाही अशी ताकीद दिली. आणि त्यानंतर मात्र घरामध्ये दररोज या कारणावरून वादविवाद होत होते, भांडणतंटे होत होते आणि ह्याच भांडणतंट्याला आता पत्नी वैतागलेली होती, तर तिकडं सख्खा भाऊ वैतागलेला होता. भाऊ आता भावाचा वैरी झालेला होता. त्या लहान भावाला आपला मोठा भाऊ आता या वहिनीच्या आणि दिराच्या प्रेम संबंधामध्ये अडसर वाटत होता. दोघांवरही यानं एका प्रकारे बंधन टाकलेलं होतं. दोघांनाही हा रोकटोक करत होता. ह्यासाठी आता याचाच या दोघांनाही राग येत होता. त्यासाठीच मग जी वहिनी होती, वहिनीने सांगितलं की बघ मी तुझ्याशिवाय तर जगू शकत नाही आणि दिरानेही सांगितलं वहिनीला की मीही तुझ्याशिवाय राहू शकत नाही आणि आपल्या दोघांनाही जर एकत्र राहायचं असेल, पुढे जर आपले संबंध आपल्याला ठेवायचे असतील तर माझ्या भावाचा काहीतरी आपल्याला बंदोबस्त करावा लागेल. यामध्येच पत्नीनेही तेच आपल्या दिराला सांगितलं, काहीही करा
पण अगोदर तुमच्या भावाचा काहीतरी तुम्ही बंदोबस्त करा, त्याला आपल्या रस्त्यातून दूर करा, त्याला कायमचं संपवा. अशा प्रकारे वहिनी आणि दिराने संगनमत केलं. दोघांनी ठरवलं की आता कोणत्याही परिस्थितीत मोठ्या भावाची हत्या करायची. आणि अशाच प्रकारे 15 ऑक्टोबरच्या पहिल्या रात्री 14 ऑक्टोबरच्या संध्याकाळी ज्या वेळेस परमेश्वर जेवण करून आपल्या घरामध्ये गाढ झोपलेला होता, तो दिवसभराचा थकून भागून घरामध्ये आलेला होता, जेवण केलं आणि तो आपल्या अंथरुणात झोपलेला होता. अशा वेळी वहिनीने हळूच आपल्या दिराला फोन केला आणि सांगितलं की तुमचा भाऊ जे आहे हा गाढ झोपेत आहे आणि हीच संधी आहे, जवळपास कोणीही नाही आणि माझ्या ज्या मुली आहेत हे आज वडिलांच्या घरी आहेत, तर आता घरामध्ये मी एकटी आहे आणि तुमचा भाऊ आहे, तुम्ही या आणि ताबडतोब याची तुम्ही हत्या करा. त्यानंतर दीरही तसाच दबक्या पावलाने अर्ध्या रात्री या वहिनीच्या घरामध्ये शिरला. वहिनीने हे दार मोकळं सोडलेलं होतं आणि त्यानंतर तो जसा घरात गेला तसंच त्यानं कुऱ्हाड घेतली आणि कुऱ्हाडीने मोठ्या भावावर लगेच वार करायला सुरुवात केली. त्याच्या मानेवर असा घाव घातला की तो ओरडू सुद्धा शकला नाही आणि त्यानंतर त्याची जागीच हत्या करण्यात आली. जसं की वहिनीही हे संपूर्ण प्रकार पत्नी पाहत होती आणि या दोघांनी मिळून त्याची हत्या केली. हत्या केल्याच्या नंतर दोघांनीही मोकळा श्वास घेतला. वहिनीने सांगितले की आता आपल्या रस्त्याचा काटा दूर झालेला आहे, आता आपल्याला कोणीही रोकटोक करू शकणार नाही. ह्या प्रकारे या वहिनीने आणि दिराने हत्या केली आणि त्यानंतर मग आता यांच्या समोर प्रश्न होता की आता मृतदेहाची विल्हेवाट लावायची. त्यानंतर या दोघा दीर आणि वहिनीने त्याचा मृतदेह एका गोणीत भरला. गोणीत भरल्याच्या नंतर तो मृतदेह अर्ध्या रात्री एका मोटरसायकलवर घेऊन हे वहिनी आणि दीर तलावाजवळ गेले. तलावाजवळ गेल्याच्या नंतर त्या गोणीला एक मोठा दगड बांधला की जेणेकरून ती पाण्यामध्ये बुडून राहावं, त्या मृतदेहानं वर येऊ नये आणि याच्याबद्दल कोणाला कळू नये. अशा प्रकारे या दोघांनी तो मृतदेह दगडाला बांधून पाण्यामध्ये सोडून दिला. पण जसा हा मृतदेह काही दिवस तर पाण्यामध्ये राहिला, पण त्यानंतर फुगून तो वर आला आणि वर आल्याच्या नंतर काही गावकऱ्यांच्या दृष्टीस पडला. त्यानंतर ते काय वस्तू आहे आणि त्याच्यातून दुर्गंध सुटलेली आहे हे पाहण्यासाठी गावकऱ्यांनी ते मृतदेह एका किनाऱ्यावर घेतला आणि काठेवर घेऊन पाहिलं तर तो गावातीलच परमेश्वरचा मृतदेह होता. आणि त्यानंतर मग आता पोलिसांनी या वहिनीला आणि तिच्या दिराला अटक केलेली आहे, त्यांच्यावर गुन्हा नोंद केलेला आहे. अशा प्रकारे अनैतिक संबंधाला टिकून ठेवण्यासाठी, हे अनैतिक संबंध पुढे चालू ठेवण्यासाठी या निर्दयी भावाने आपल्या मोठ्या वडील भावाला अशा प्रकारे निर्दयपणे संपवलं आहे. तर मंडळी, ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त अशा घटनांपासून तुम्हाला सतर्क करणे, सावध करणे हाच आहे. आणि या संपूर्ण घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर हा व्हिडिओ, ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.